पन्हाळा तालुक्यातील कुंभारवाडी येथे तापाचे 124 तर टायफॉइडचे 17 रुग्ण आढळले होते. यातील बहुतांशी रुग्णांवर कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मात्र 15 रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर जमिनीवरच उपचार सुरू होते. रुग्णांची सुरू असलेली हेळसांड व त्यांची व्यथा याबाबत बेधडक न्यूजने गुरुवारी बातमी प्रसारित केली होती. याचीच दखल घेत आमदार चंद्रदीप नरके यांनी तात्काळ कुंभारवाडीसह कळे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. रुग्णांची विचारपूस करून जमिनीवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं आहे. कळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. कुंभारवाडीतील तापाच्या साथीची सविस्तर माहिती देत त्यांनी आवश्यक वैद्यकीय मदत, औषध साठा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आरोग्य विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कुंभारवाडी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात तापाची साथ नेमकी कोणत्या कारणामुळे पसरली आहे याची त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या अधिकृत प्रयोगशाळा अहवालात पाणी गुणवत्तेबाबत समाधानकारक निष्कर्ष आले होते. मात्र ग्रामपंचायत परिसराच्या पाठीमागील बाजूस पाणी पुरवठा करणारी एक पाईपलाईन फुटल्याचं तपासात समोर आलं. या फुटलेल्या पाईपमधूनच सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्यानं दूषित पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलं आणि त्यामुळेच तापाची साथ पसरल्याचं स्पष्ट झालं आहे. ही पाईपलाईन तातडीने बदलण्याच्या सूचना त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, पंचायत समिती सभापती रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश गायकवाड, कळेचे सरपंच सुभाष पाटील, डॉक्टर लता सरोळे, विस्तार अधिकारी अशोक खाडे, मिलिंद गुळवणे, निलेश वरुटे, आनंदा बेलेकर आदी उपस्थित होते. सध्या नळपाणी योजनेचे पाणी पिणे धाडसाचे असल्यानं 7 आटोक्यात येईपर्यंत ग्रामस्थांना पिण्यासाठी ॲक्वा वॉटरचा पुरवठा करणार असल्याचं आमदार नरके यांनी यावेळी सांगितलं. नवीन रुग्ण नाही, टायफॉइडचे नवे रुग्ण बरे. शुक्रवारी तापाचे नवे रुग्ण आढळले नाहीत. शिवाय टायफॉइडचे 18 रुग्णांपैकी 9 रुग्ण बरे करण्यात आरोग्य विभागाला यश आलं आहे. कुंभारवाडीमध्ये तापाचे रुग्ण वाढत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आज भेट दिलेली आहे, काय सांगाल? कुंभारवाडीमध्ये मी पाहणी केली स्वतः. माझ्याबरोबर DHO होते, पिंपळे साहेब आले, तालुक्याचे सभापती तर सुरुवातीच्या दिवसापासून कुंभारवाडीत आहेत. DHO स्वतः कुंभारवाडीमध्ये आहेत. त्यांचा मेडिकल ऑफिसर पोर्ल्याची त्या ठिकाणी आपण तिथं दिलेले आहेत. मी स्वतः जाऊन पाहणी केली तर पिण्याची पाईपलाईन एका गल्लीची जी पुढून पाहिजे होती ती मागणं सगळ्यांनी पाणी घेतले आणि त्या पाईपलाईन ह्या गाडीतनं गेलेत आणि गटरमधनं पाईपलाईन गेलेत. त्यामुळे तिथल्या लिकेजमुळं पाणी मिसळल्यामुळे तापाची साथ आली, टायफॉइडचे पेशंट सापडलेले आहेत. तात्काळ आम्ही सगळ्या रुग्णांचे, मी पहिल्या दिवशीपासूनच यांच्याशी संपर्कात आहे, सभापती आहेत. आम्ही पहिल्या दिवशी जेवढे पेशंट्स येतील तेवढे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिफ्ट झालेत, काही खाजगीमध्ये झालेत. सगळ्यांच्या तपासण्या चालू आहेत. अर्जंट आम्ही आज पाईपलाईन ह्या 3 दिवसामध्ये जी पाईपलाईन खराब आहे ती तात्काळ बदलायला सांगितले. 15 वित्त आयोगातून निधी आणि जरूर लागला तर आमदार फंडातून निधी मी अर्जन्सी द्यायला सांगितलेला आहे आणि काम तात्काळ चालू करायला सांगितले. त्या पद्धतीचे आदेश आम्ही त्या ठिकाणी दिले. मला वाटते की संपूर्ण पाईपलाईन बदलून झाली तोपर्यंत पिण्याचं पाणी हे आम्ही सगळेच समस्या होतं आणि आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. प्राथमिक आरोग्य तर कळे इथे मी आल्यानंतर काही पेशंट्स, कारण अचानक साथ उद्भवल्यामुळे पेशंटची संख्या जास्त आहे आणि मग इथनं प्राथमिक आरोग्य केंद्रावर असणारा फ्लो इतर रुग्णांचा फ्लो आहे, इतर पेशंट आहेत, OPD मोठे आहे. त्यामुळे इथं पहिल्यांदा त्यांना कॉटची व्यवस्था झालेली नव्हती. मी इमर्जन्सी लगेच 15 ते 20 कॉट मागितलेत आणि ते आजच्याच या ठिकाणी कॉट्स घालायला सांगितलेत. वर आशा वर्कर्स आणि मॅनेजमेंटचा जो हॉल होता ज्याच्यामध्ये या कळ्याच्या संदर्भातली मीटिंग चालते तो हॉल आपण तात्पुरता वापरात घेतला आहे आणि अशा संकटप्रसंगी किंवा अचानक उद्भवलेल्या साथीमुळं असे पेशंट आले तर निश्चित पद्धतीने इथे इमर्जन्सी हॉल पाहिजे. परवाच मुंबईमध्ये आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या PSC जिथं जिथं अपुरे आहेत, उपकेंद्राच्या बिल्डिंग अपुऱ्या आहेत, जिथं औषध आहेत, मशिनरी अपुऱ्या आहेत, सगळ्यांच्या बाबतीत चर्चा झाली. कळे PSCला आम्ही आपल्याला बाजूला जी जागा रिकामी दिसते तिथं जुन्या बिल्डिंग निर्लेखन करू आणि या PSCला पेशंटची संख्या जास्त आहे. डिलिव्हरीचा रेटसुद्धा या ठिकाणी चांगला आहे. खाजगी दवाखान्यात जाण्यासाठी लोकांना पैसे परवडत नाहीत. त्यामुळे इथे येणाऱ्या ग्रामीण भागातल्या नागरिकांची आणि महिला वर्गाची भगिनींची सोय इथं व्हावी आणि कुठे अडचणी येऊ नयेत म्हणून परवाच आम्ही DHO प्लॅन केलं आहे. मला वाटतं की इथंच एक बिल्डिंग इमर्जन्सी वॉर्ड आणि अद्यावत अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची बिल्डिंग आम्ही या ठिकाणी करायचं. मी आंबेडकर यांना आत्ताच फोनवर बोललो आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राची जी ॲम्ब्युलन्स आता बंद आहे ती आम्ही नवीन मागले, नवीन 5 ॲम्ब्युलन्स आलेत. त्यातलं मी आता आरोग्यमंत्र्यांना ती ॲम्ब्युलन्स आमच्याकडे शिफ्ट करायला सांगितले आहे. आणि अशा तापाच्या साथी व्हायला नकोत म्हणून मी सभापतींना एक बैठक बोलवायला लावलेली आहे. डॉक्टर्स, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सगळे अनुषंगिक घटक की ज्या गावामध्ये अशा गटरच्या शेजारून पाईपलाईन गेलेत आणि पावसाळ्यामध्ये तर अतिशय पाण्याचा प्रवाह असतो, गटर तुंबलेले असतात आणि असे साथीचे रोग ज्याच्यामुळं असे फैलाव होतो ते आटोक्यात आणण्यासाठी प्रिकॉशन म्हणून तात्काळ बैठक घ्या. ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील त्यांना बोलवून जिथं पाईपलाईन पिण्याच्या गटरमधून गेले त्या तात्काळ बदला किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मी सूचना केलेल्या आहेत. कुंभारवाडीमध्ये आता टायफॉईड झाला आहे, परंतु पुढं कावीची साथ येण्याची शक्यता असते. त्यामुळं तिथला कॅम्प आम्ही अजून 1 महिनाभर हलवत नाही. असे कुठे पेशंट दिसायला यायला नको, त्यासाठी पुढच्या प्रिकॉशन आम्ही त्यांना घ्यायला सांगितले.